बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये जोरदार पाऊस, अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप, नुकसानीने हताश झालेल्या शेतकऱ्याचा शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत आक्रोश। धाराशिवमधील परंडामध्ये चांदणी नदीला पूर आला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत। सोलापूर जिल्ह्यामधील सेना नदीला पूर, जिल्ह्यामधील 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान। सततचा पाऊस, उजनी धरणातून तसंच सीना कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला पूर। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका, कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त। उतावळी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकं वाहून गेली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं, मोठं नुकसान। कुराळ वडोदा परिसरामधील घटना, पीक खरडून गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा खास हिरावला गेलाय। बुलढाण्याच्या सिंदखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतात साचलेल्या पाण्यामध्ये आंदोलन। अतिवृष्टीमुळे बीडच्या आष्टीमध्ये प्रचंड नुकसान, आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टरमधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करा, सुरेश धस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। सीना नदीच्या महापुराने करमाळ्यामध्ये मोठं नुकसान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून सर्व परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।